प्रभु रामचंद्राय नमः। गमन करुणी शीघ्र गती, सर्व प्रकारे आचे शक्ती। जेने मरण पावे मारुती, ते युक्ती साधावी। भगवान प्रभु रामचंद्रांचे चरणी नमस्कार। तुम्हा सर्व श्रोते मायबापांची चरणी नमस्कार। मला जोडते महाराजातर्फे बरं का साहेब, तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग लाभलेला आहे हे मी माझं भाग्य समजतो। आणि माझ्या भाग्यासाठी दुसरी एक गोष्ट, एक परिचय म्हणून तुम्हाला सांगून जातो। गेल्या वर्षी याच दिवशी बाहेगाव नावाचं गाव आहे, तिथं मला योगायोगाने असाच शक्तीचा प्रसंग होता। आणि 2022 संपायला आणि 2023 सुरू व्हायच्या पिरियडला मी त्या ठिकाणी सेवा करत होतो। आणि आजही 2023 ची समाप्ती आणि 24 ची सुरुवात करायच्या योगावर तुमच्या गावात मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, हे माझं भाग्य आहे। विषय इथपर्यंत आलेला आहे। हनुमंताला विघ्न करण्यासाठी काळ नेमी रावण काळनेमीला पाठवू लागलेला आहे। लवकर जा, जमल त्या पद्धतीने विघ्न कर अशी विनंती करायला लागलेला आहे। काय काय होते महत्वाचं बोलत थोडक्यात आवरत आपल्याला चालायचं आहे। मी तुझं सांगो कपट गती, तू केवळ कपट मूर्ती। वागते ते माझी काय युक्ती, सर्वता मारुती मारवा। मी तुला कपट कर म्हणून सांगायची गरज नाही, कारण तुझ्यामध्ये कपट भरलेलं आहे। आणि कपटी माणसाला कपट करण्याचं सांगायची गरज नाही। कपटी माणसाला सांगावं तर चांगलं होऊन सांगावं, तर कपट्याला कपट कर म्हणायची काही गरज नाही। तू केवळ कपटाची कपट मूर्ती आहेस, म्हणून जमत त्या पद्धतीनं तू हनुमंताला मार। मरण पावला हनुमंत, सोमित्र मरेला तवडीत। मरण पावला रघुनाथ, दोघा मृत्यू त्याचे। तो हनुमानजीला जर मारलंस ना तर औषधी न गेल्यामुळे लक्ष्मण मरेल, लक्ष्मण मेला की राम मरतील। आणि दोघांनाही मारायचं कारण म्हणजे तो फक्त हनुमंताला मार। बरोबर आहे, गोडी ऐकली किंवा विचार झाला। आता रामायणाची बारकाई सांगतो। रावण काय म्हणाले, हनुमानजींनी औषध न गेल्यामुळे लक्ष्मण मरेल, स्वाभाविक आहे। औषधी आल्या नाहीत म्हणून लक्ष्मण मरेल। लक्ष्मण मेल्यावर राम का मरेल? रामाला मला काय झाले? नाही, लक्ष्मणाला औषधी मिळाल्या नाहीत म्हणून लक्ष्मण मरेल, मी मान्य केलं। राम का मरेल? आता त्याला दोन बाजूला सांगतो। लक्ष्मण मेल्यावर रामाला क्षणभर जगण्याचा अधिकारच नाही, ही पहिली बाजू आहे। आणि लक्ष्मण मेला की राम मेल्याशिवाय राहणार नाही, हे रावण म्हणालाय। ऐकायला तुम्ही? मग लक्ष्मण रामाचा कोण आहे? मग एक भाऊ मेल्यावर दुसरा भाऊ मरतो, हे रावण जर काळनीमीला सांगालाय, तर कुंभकर्ण मेल्यावर ह्यानं जिवंत का आहे मला तुम्ही विचार करून सांगा। सांगालाय काय त्यानं की एक भाऊ मेला की दुसरा आपोआप मरतय। हे आमच्या आणि विदेशी संस्कृतीतला बदल आहे फक्त, बस। मी संस्कृतीवर बोलतो बरं का। आपली संस्कृती वेगळी आणि त्यांची संस्कृती वेगळी। आणि संस्कृतीचं चिंतन केलं तर म्हटलं बारकीच आहे। मी गेल्या वर्षी योगायोगाने ना ह्याच प्रसंगाला बसलो होतो। मी आपल्या संस्कृतीचा परक्या संस्कृतीचा इथं संबंध आहे बरं का, पण फरक दाखवण्यासाठी सांगतोय का। रामायणामध्ये 4 पतिव्रतांचं वर्णन आहे। अहिल्या, मंदोदरी, तारा आणि सीता। 4 म्हणावा मी, 5वी नाही रामायणात। 5वी द्रौपदी त्यांनी बसवली आहे रामायणातल्या 4। मी रामायणातल्या सांगितलं ऐका। चारही पतिव्रतांची एक खासियत आहे।
मी खासियत सांगतो, तुम्ही सत्याकडे सांगा, चुकलं तर मी आमच्या दुकानाला पाठी आहे, तुम्हाला न पटलेला माल परत घेतला जाईल. मी खासियत सांगतो. पहिली पतिव्रता अहिल्या, नजर चुकी ना का होईना पण व्याधिचार घडून सुद्धा पतिव्रता खासियत. दुसरी पतिव्रता तारा, देवाच्या इच्छेने का होईना पण नवरा बदलून पण पतिव्रता. हे दोन्ही बाजूला काढायचे मला आपली आणि विदेशी संस्कृती बद्दल बोलायचंय म्हणून त्याच्यावर बोलतोय का. सीता ही पतिव्रता आहे, मंदोदरी पतिव्रता आहे, पण संस्कृतीतला बदल सांगतो. मंदोदरी स्वतः पतिव्रता होऊ शकली पण नवऱ्याला व्याधिचारापासून मुक्त करू शकली नाही. पण माझ्या हिंदुस्थानच्या पतिव्रताची ताकद आहे की आपण जर पतिव्रता राहतात पण नवऱ्याला एक पत्नीवृत्ती बनवतात. ही आमच्या देशातल्या पतिव्रतांची ताकद आहे. हे संस्कृतीचा बदल आहे. म्हणून आमच्या देशातले भावासाठी भाऊ मरतात. म्हणून रावण म्हणालाय, एक वेळा की दुसरा आपोआप मरतो, तुझं काम आहे हनुमंत. मरण पावल्या रघुनंदन कैशल वाचला बिभीषण सुग्रीवही जाणील प्राण अर्धाक्षण लागता. सुग्रीव कशाला वाचेल, सुग्रीव मेल्यावर विभीषण कशाला वाचेल. म्हणजे एकासाठी सगळेच आपोआप मरतात, तुझं काम फक्त निळ जांबवंत दुप्पती मरतीला समजत एवढं साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. सगळेच मरतील, तुझं काम आहे एकल्या हनुमंताला मारायचं. माणसाने कधी शक्यतो कष्ट कमी करावं, फायदा जास्त मिळवा. आमचे गुरु महाराज एक अभंगाचे चिंतन करत असताना सांगायचे, एक गाडीवर किडे मारले की एक कोंबड मारलेलं पाप लागते. 100 कोंबडी मारले की एक बकर मारलेलं पाप लागते. 100 बकरी मारल्यावर मग एक बैल मारलेलं, मग 100 मारलं गाई, मग 100 ते 5 वर म्हणू शकत नाही ते. आणि शेवटाला सांगितले, एवढं सगळं पाप जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सोप्यात सोपं आहे. म्हणून एखाद्या माणसाने एक बाई मारलं तर हे सगळे मारलेले पाप त्याला मिळते. मग शहाण्याला काय मारावं. म्हणजे थोडक्या कष्टामध्ये फायदा जास्त. तसं एक हनुमंत मार, बाकी सगळे आपण दोन्ही चरण देणार घराचे दान चिंता सागरे बुडता पूर्ण तारू आपण सवे भावे. सरवेळेचा अभाव मला बी जाणीव आहे, पण आता नवीन आला तुमच्या गावाला, मला काय वाटतंय मला माहिती नाही, माझ्याजवळ काय आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही काही ऍडजस्ट करून घ्या, मी काय ऍडजस्ट करून घेतो, काही पळवतो पण काही महत्वाचं बोलतोस. ऐका, म्हणून रावणाने हनुमंताच्या पायावर, आपलं काळिंबीच्या पायावर नमस्कार केला. पाया पडलं उलट भारे का सुलट भारे. रावणानं काळिंबीच्या पाया पडलं उलट का सुलट. उलट म्हणजे उलट्या सुलट्या पाया पडावं लागतंय. आलं की मी सत्य सांगतो, चुकलं तर क्षमा करायचं. कसली बी वेळ आली तर नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का. पडू नये. सगळ्याचं म्हणणं काय, पडू नये. चला रामायण सांगायला, रामायणातलं सांगतो, रेकॉर्डिंग करायला म्हणजे जबाबदारीनं बोलावं लागेल. दशरथ राजानं कैकेयीच्या पाया पडलेत का नाही. मग तुम्ही दशरथ राजापेक्षा मोठे गेलाव का पडले म्हणून सांगा. दशरथ राजाला पाया पडलेत का नाही. धाडू नको वनी राम कैकेयी म्हणून चरणी ठेवीला काढून बघा ओवी. पडलेत का नाही. मग आपण दशरथ राजापेक्षा मोठे आहो का. बायकोच्याही पाया पडत जा. तुम्ही म्हणता स्टेजवर बसून काहीतरी बोलायला, कधी पडत जावं त्याचं शास्त्र सांगतो. त्या शास्त्रात बसलं तर पाया पडत जाऊ. आधी एक सत्य घटना सांगतो, मग शास्त्र सांगतो, त्याला प्रमाण देऊन पुढे जातो. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. ऐका, मी
पेरणी उशिरा लागला ती घरी खात बी आणून टाकलो आणि वारीला हाडती बांधून निघालो. मी वारीला निघालो की वाटत आमची रुक्मिणबाई उभारल्या कमरावर हात देऊन. आधी शेत पेरा आणि मग वारीला जा. मी म्हणलं हे बघ मी खात आणलंय बी आणलंय सगळं आणून ठेवलंय ट्रॅक्टरवाल्यालाही सांगितलंय आणि पाऊस पडल्याबरोबर त्याला पेरणार आहे. हे बघ तुला पेरू वाटलं तर पेरून घे नको वाटलं तर तसंच ठेव पण माझ्या वारीला आडवा येऊ नको. मी तुझ्या पाया पडतो म्हणजे कधी पाया पडायचं सांगतो प्रमाण सांगतो. आता देव जोडे तरी करावा अधर्म देव आपला होत असेल तर पाया पडायला हरकत नाही. तुळशीदासांनी पाया पडल्या कुणाच्या तुळशीदासांनी कुणाच्या पाया पडले कुणाला गुरु मानले स्वतःच्या बरोबर आहे की. म्हणून कधी कधी चला तुम्ही सुज्ञ आहात रावण म्हणून पाया पडायला आपला फायदा करून घ्यायसाठी पण देव जोडायसाठी नाही एवढं ध्यानात ठेवा. आणि पाया पडून म्हणालाय हे बघ मी तुला अर्ध राज्य देतो मी फुकट काम करून घेईना अर्ध राज्य देतो असं रावण म्हणालाय. हो तुम्हाला विचारतो ज्यानं जग सगळं लुटून घर भरलंय त्याच्या घरातले बाहेर काढायला गेलं तर 400 कोटी निघाले आणि त्या एवढं जर काय निघालं त्याचं काम कडाला नेलं हनुमानजी मेले राम मेले सगळेच मेले आणि दुसऱ्या दिवशी काय मी गेला मला माझा अर्धा वाटा द्या तर रावण देईल का मी तुम्हाला विचारला काय वाटते तुम्हाला. मग कधी नाही ते रावणाची ओळख तुम्हाला पडल्या तर तुम्हाला कळाले देईना काय निमिरा कळला गेले का ह्यानं भागी बहुता पडे चरणावरी मागुता मज होत से प्राणांतावस्था जीवदाता तू होई मला जीव जायची येळ आल्या बाबा मला ऐसे ऐकताचे उत्तर बचकला रात्र सैडर नाही खोचला दुर्धर कपट प्रकार भला नोहे. एवढं ऐकल्याबरोबर काळनिमित्त चकला आणि काळनिमी काय म्हणालाय ओवीतला सांगतो अनुभव तुमच्या पुढे प्रश्न टाकून जातोय का. काळनिमी काय म्हणालाय अरे बापरे ह्यानं मला कपट कर म्हणाले आणि कपट करणं बरं नाही. ओवी संपली. आता मी विचारतो त्यांना अनुभव घेऊन म्हणालाय का पहिल्यांदा कपट करायचं चाललाय. मग एवढा अनुभव घेऊन जर त्याला म्हणालाय कपट करणं बरं नव्हतं तर त्याचा अनुभव तुमच्या जीवनात आला म्हणजे संपलं. कपट करता हिरण्य कशपुआ खंड विखंड केली बपून तेचा आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. डोळ्यापुढे उभा राहिलेले दृष्टांत आहेत. मी दृष्टांत एका वाक्यात सांगितलं बरं का ह्याला वेळ घेणार नाही. हिरण्यकश्यपानं कपट केलं परिणाम त्याला देहाला मुकावं लागलं त्याला खंड विखंड देवानी केलं म्हणजे कपट करणं बरं नाही. दुसरा दृष्टांत आहे का पैसा दिल्या अमरेंद्र भजया पिले शरीरे कपटे चालिले चंद्र क्षयरोग थोर या पिला. इंद्राने कपट केलं त्याला 1000 भाग पडले चंद्राने कपट केलं काळा झालाय. एक सांगू का तुम्हाला मी एक वाक्य बोलून जातो फक्त मर्म काढून घ्या. एकदा आचरणाला तोंड काळ झाले की केवढ्याच्या जवळ बसा पुन्हा मिटत नाही बरं का. महादेवाच्या कपाळावर जाऊन बसाय मिळालं पण चंद्राचा डाग गेला मग एवढा मोठा जवळ घेणारा आपल्याला भेटणार म्हणून आचरणाचा डाग तोंडावर पडू देऊ नका. बस कपट करायला गेलं की त्याचं तळपटच निघतंय आहे का बाबा. खाऊन जेवून घरगेले आयसे मांडले शस्त्रातुले ते की हातपाद छदने बरोबर की प्राण निमाला. सहस्त्रार्जुन राजा होता हो खाऊन पिऊन घर गेला निघाला होता काम करून यायला निघाला होता शेवटी
परशुरामाने त्याला तोडून मारलं कपट भरलं. चला पुढची. येणे रावणे दाने पांडुनिया राज चिन्ह भीक मागो गेला पण शीत कोरान देई माते. हे रावण राजा होता पण राजा आपलं राज्य पण सोडलं आणि कपटाने लोकांच्या दारामध्ये मला सीतेच्या दारात भीक मागायला. बरोबर आहे की 5-5 वर्षाला आपला मोठेपणा सोडून लोकांच्या दारात भीक मागणार येते. रावणाचं सांगा रावण. बाकी तुम्ही ओळखून घ्या. सीतेच्या दारात जाऊन भीक मागायला लागला. आता सीता वाढाय आणि उचलून निघाला. जाऊ द्या हो, कपट केलेल्याचा परिणाम आज लेकरू बाळ सुद्धा ह्याचं शिल्लक राहिलं आणि ह्यानं मला कपट कर म्हणाले. भोग पाय तियसी कप्त मिळविले धुळीसी सपुत्र सेनेसी मारविले. माता म्हणे माय म्हणून भिक्षा मागितली. मागावंच लागते. मी आपली रीत सांगतो, आपली संस्कृती सांगतोय का. 80 वर्षाचा जरी मागणारा असला आणि 5 वर्षाची पोरगी जरी वाढणारी असली तर त्या पोरीला मागणाऱ्यानं मायच म्हणावं लागतंय. ही आमची संस्कृती आहे. भिक्षुकाला काय म्हणावं लागतंय? बरोबर आहे. पण माय म्हणून लागते. माय सारखं वागवावी लागते. आणि इथंच आमच्या संस्कृतीचा मोठेपण आहे. चला 1 मिनिट घेऊ का तुमचा? जाता जाता ऐका. रावण मेला शेवटच्या बाणाने रामाच्या. रावण मेल्या गावात कळालं. काही रडत रडत आली. रावणाला बघितले आणि विभीषणाला विचारले माझ्या मालकाला मारणारा कोण आहे. विभीषणाने इशारा केला. चौका ते खालत बसलेत ना पलकड तोड करून त्या रामाने मारले. मंदोदरी तिथून उठली आणि रामाकडे चालली. दिवस माळायला गेलेला. मंदोदरीची सावली राम बसले होते त्याच्या बाजूला अशी जवळ उडालेली रामाला कुठी दिसली. सावली. सावलीवर ओळखू आली हे गड्याची नव बाईची आहे. बाईची सावली आपल्याकडे याल्यावर बाजूला सरकले आणि चटमण्या माघारी फिरले. कोण आहे माहितीकडं म्हणले. मंदोदरीनं म्हणले मी आहे रावणाची ज्येष्ठ पत्नी मंदोदरी. तुमच्याकडे आले होते मी. कशासाठी? मी एवढ्यासाठीच आले होते. माझा मालक एवढा बलवान एवढा शक्तिशाली माझ्या मालकाकडे नाही अशी कोणती शक्ती रामाकडे आहे ज्याच्यामुळे माझ्या मालकाला मरावं लागलं हे बघायला आलते म्हणले. माझ्या मालकाच्या अंगात नाही अशी कोणती शक्ती आहे की त्याच्यामुळे माझ्या मालकाला त्यांनी मारलं हे बघायला आले होते. बघितलं मी चलते म्हणले. राम म्हणजे बघितलं म्हणजे सांगावं लागेल की नेमकं कोणती शक्ती आहे की ज्याच्यामुळं मला विजय मिळाला तुझ्या पतीला पराजय पत्करावा लागला. आणि मग त्या मंदोदरीने सांगितलं हे बाबा रामा माझ्यासारखी पत्नी असताना सुद्धा तुझ्या बायकोला उचलून आणणारा माझा नवरा होता आणि माझ्यासारखी सुंदर तुझ्या बायकोला आणणाऱ्याची बायको समोर आली तर तिच्यात सुद्धा तुला माय दिसली. एवढाच बदल आहे की तुला जय मिळालाय. ही आमची संस्कृती आहे. पण त्यांची बघा माता म्हणे जी अशी म्हणून त्याची असली अवस्था गती कायची कट्ट नाडले देवाचे विस्मरण खांडोने मानसी सवे भिकेची लागला. त्या देवाचं सांगतो बळीच्या दारात द्वारपाल झाला. भीक मागाय गेला कपट करायला गेला आणि परिणाम त्याच्या दारात द्वारपाल व्हावं. मोठ्या मोठ्याची असली गती बळीशी मागो लागला भीक त्याने द्वारपाल केला दे
म्हणजे कपट करणं बरं काय विचार करू लागलं या लागे कपटाची वार्ता भरली गाजरता कपट करिता कपिनाता करावे म्हणून कपट करणं बरं नव्हतं कपट करण्यावर आपलंच वाटणं होते मगाही सांगितलं आणि अजून इशारा करून जातो अनुभवाला आलेला अनुभव काय नेहमी सांगायलाय मग आपण अनुभव घेण्याच्या भानगडीत न पडलेलं म्हणजे कुणाला कपट करायला न गेलेलं कारण मी एक वाक्य बोलून जातोय का देवाला जर तुमचं चांगलं होऊ द्यायचं नसलं तुम्ही किती शेजाऱ्याचे धुरे फोडा तुमचा सत्यानाशच होणार आणि देवाला जर तुमचं चांगलं करायचं असेल तर कुणाच्या धुऱ्याला हात लावायची गरज नाही मी जबाबदारीने वाक्य बोलू का तुम्ही जन्मभर प्रयत्न करून जेवढं मिळवू शकता तेवढं माझ्या भगवंताच्या मनात आलं तर एका क्षणात तुम्हाला मिळवून देऊ शकतो म्हणून कुणाला कपट करायला जाऊ नये काय नेहमी सगळ्याच्या समोर अनुभव सांगू लागले कोण कपट करीत तो सगळ्यांची मरण पावत नरक भोगी सांगितलं तर सांगितलं कपट्याला कपट करायला जाऊ रामाच्या भक्त्याला माळकऱ्याला आणि माळकऱ्याच्या वाट्या गेल्यावर तुमचा दिवा देव नीट लागू देत आणि माझ्या रामाच्या महाभक्ताला रामाला छेडायला गेल्यावर राम काल्पनिक म्हणल्यावर झिरो होऊन जाता ध्यानात ठेवा हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजने अति तत्पर त्याशी कपट करी दोन त्याचे शरीर वाचना रामाच्या भक्ताला कपट करायला गेल्या हनुमंताला कपट करायला गेलेल्या माणसाचं त्याचे शरीर त्याचा अर्थ सरळ काय निघतंय त्यानं मरतंय असा नाही बर का अर्थ रामायण लय बारीक आहे हो आम्हाला उत्तरच रामायण माहित आहे ते खरंच सांगतो तुम्हाला मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो चुकीचं असलं तर माफ करा मला रामायण किती बारीक आहे सांगतो त्याचे शरीर वाचना म्हणल्याच्या मागाला उद्देश सांगतो हनुमंताच्या हाताने मेलेल्या माणसाला पुन्हा जन्म घ्यायची गरज म्हणजे पुन्हा शरीर देणं घेणं त्याला लागत म्हणून त्याचं शरीर वाचना म्हणून पुन्हा म्हणतोय तुझ्या हाताने मेल्यापेक्षा त्याच्या हाताने मेलेलं जाऊ द्या वाचायला ऐशे झालं तुम्ही आपण सांगत शिरावला कपीचे विघ्न करणं मग शिमरण ओढवले मला सांगायला पण हनुमंताला मारायला गेल्यावर मी वाचत नाही पाया पडून रावण अर्धराजे दैन म्हणे मजनी मालिया प्राण राज कोण भोगावे पाया पडून मला अर्ध राज्य देतो मला आता आपणच मेल्यावर राज्य काय भोगायचे आपल्याला काही पिछे डूब गई दुनिया म्हणून मी अलीकड विनोदाने एक उपदेश म्हणून जर का क्षमा मागून एक वाक्य बोलून जातो फक्त त्याचं मर्म ध्यानात ठेवा आपण मरून जर महागल्याचा फायदा होत असला तर मरू नका बरं का मायबाप होऊ शेतकरी कारण शेतकऱ्यांना आत्महत्या केली सरकार पैसे द्याले कोण भोगणार आहे आपण मेल्यावर कोण भोगणार आहे म्हणून इथून पुढे मी शेतकऱ्याला एवढाच इशारा करतो इथून पुढे कुण्या शेतकऱ्याला आत्महत्या करायचं नाही करायचं असेल तरी एकच काम करायचं मिळतील तेवढ्या